कर्जत तालुक्यातील कुशिवली येथील युनिव्हर्सल बिझनेस स्कूल संचलित एनआय युनिव्हर्सिटीत कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू झालेल्या आंदोलनाला वेग आला आहे। 8 जून रोजी 2 महिला कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून 63 कर्मचाऱ्यांनी त्यास पाठिंबा दिला। दीर्घकाळ सेवा देणाऱ्या 27 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे तसेच आदिवासी महिला कर्मचाऱ्यांवर होत असल्याचा आरोप असलेल्या दुय्यम वागणुकीविरोधात आंदोलन छेडण्यात आले। याआधी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला। आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी प्रशासनाने कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। दरम्यान प्रशासनाने 10 जून रोजी निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असून तोपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला। परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्वांचे लक्ष आता 10 जूनच्या चर्चेकडे लागले आहे। युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीमध्ये च्या विरुद्ध सुरू असलेल्या उपोषणाबाबत प्रशासनाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये तालुक्याचे तहसीलदार जाधव साहेबसुद्धा उपस्थित होते, पोलीस खात्याचे पोलीस इन्स्पेक्टर उपस्थित होते, कामगार उपायुक्त उपस्थित होते। यांच्या माध्यमातून युनिव्हर्सिटीच्या एच आर मॅडम होत्या आणि त्यांच्याशी साधक-बाधक चर्चा झाली। त्यामध्ये ज्या आपल्या कामगारांच्या मुख्य मागण्या होत्या त्या मगाशी मी तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, त्या मागण्या त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात मान्य केलेल्या आहेत। परंतु त्यांच्या युनिव्हर्सिटीचे जे व्यवस्थापक आहेत, जे MD आहेत, ते बाहेरगावी असल्यामुळं त्यांनी 1 दिवसाचा आपल्याकडे टाईम मागितलेला आहे आणि परवा बुधवारी या विषयावर पुन्हा बसून ज्या आमच्या मागण्या आहेत त्या कामगारांच्या मागण्या ते नक्की मान्य करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तोपर्यंत आम्ही जे आमरण उपोषण होतं ते आता सध्यापुरतं मागे घेऊन आमच्या कामगारांचं साखळी उपोषण मात्र 2 दिवस आम्ही सुरू ठेवणार आहेत आणि परवा बुधवारी आम्ही सर्व पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी पुन्हा बुधवारी इथे येऊन व्यवस्थापनाशी बोलून या विषयाला मार्गी लावणार आहेत। याच्यामध्ये काय होतं की मागच्या वेळेस चर्चा झाल्या, बैठका झाल्या, परंतु त्या ऑन पेपर घेतलं गेलं नाही। त्याच्यामध्ये प्रशासन नव्हतं, त्याच्यामध्ये लेबर कमिशनर नव्हते, पोलीस प्रशासन नव्हतं किंवा तहसीलदार साहेब नव्हते। आता जी काय चर्चा झालेली आहे ती त्यांच्यासमोर झालेली आहे आणि त्यांच्यासमोर झालेली चर्चा असेल किंवा सर्वपक्षीय त्या ठिकाणी नेते असतील, शिवसेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी असू, तर ही चर्चा आता फायनल झालेली आहे। ही चर्चा अशी झालेली आहे की भविष्यामध्ये या कामगारांना ही गोष्ट किंवा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, नक्कीच या ठिकाणी आम्ही सांगू शकतो। आम्ही आता कामगारांच्या वतीने कॉलेज प्रशासनाची चर्चा करण्यासाठी गेलेलो। आमच्यासमोर सुधाकर भाऊ होते, प्रसाद तोरवे होते, तहसीलदार साहेब होते, PI पाटील साहेब होते आणि बरेचसे कार्यकर्ते होते, ग्रामस्थ होते। आम्ही सर्व चर्चेसाठी गेलेलो। तर त्यांनी आम्ही सांगितलं काय कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या सांगितल्या। जे पण आहेत 36 कामगारांना त्यांनी कायमस्वरूपी केलेलं आहे आणि उर्वरित जे 22 का 24 आहेत कामगार त्यांनासुद्धा तुम्ही परमनंट करून घ्या, ही आम्ही मागणी मांडलेली आहे। आणि ते जे त्यांचं चाललेलं का जे परमनंट कामगार आहेत आणि जे ह्याच्यावरती आहेत पेरोलवरती आहेत सर्वांना आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकतो, तर ते आम्हाला चालणार नाही। आमची एकच मागणी आहे का सर्व कामगारांना कॉलेजतर्फे घ्यायला पाहिजे। तर ते बोलले ठीक आहे, त्याच्यासाठी आम्हाला 2 दिवस द्या। बुधवारी तरुण सर जे कॉलेजचे ओनर आहेत ते बाहेर आहेत, ते आल्यानंतर फेस टू फेस आपण तरुण सरांबरोबर तुम्ही चर्चा करा आणि तिथे जो असेल तो फायनल डिसिजन होईल, तर तुम्ही आंदोलन स्थगित करा। तर आम्ही बोललो आंदोलन स्थगित नाही होणार, फार तर फार आम्ही माझे जे आमरण उपोषण आहे हे थांबवतो, परंतु साखळी स्वरूपाचं उपोषण आहे हे चालूच राहील। आणि बुधवारी त्यांनी अल्टिमेटम दिला आहे। ह्याच्यात आम्ही एकच सांगितलेलं आहे का बुधवारपर्यंत आम्ही थांबतो, साखळी उपोषण चालू ठेवतो, पण ह्या काळात तुम्ही कुठल्याही कामगार बाहेरचा आणता कामा नये। आम्ही शांततेने आंदोलन करण्यास तयार आहे, पण तुम्ही जर कामगार बाहेरून आणला तर आंदोलन तीव्र स्वरूपात होईल। मग त्याच क्षणी आंदोलन तीव्र होऊ शकतं। त्यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही सुद्धा कामगार बाहेरून आणणार नाही आणि 2 दिवस आम्ही शांततेने आंदोलन करणार आहेत। पण जर बुधवारी आमच्या कामगारांना न्याय भेटला नाही तर बुधवारी दुपारनंतर 100% रस्ता रोको होणार म्हणजे होणार। या गोष्टीवरती आम्ही आंदोलन आता स्थगित करत आहोत। स्थगित म्हणजे आंदोलन चालूच राहणार आहे, फक्त ते साखळी स्वरूपात राहील। ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह।